हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ देत. स्वामी महाराज तुमची सर्व इच्छा पूर्ण करू देत, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आम्ही कुठे चाललो आहे तुम्हाला पुढे जाऊन कळेलच आणि खूप स्पेशल असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर बघा, आता तुम्हाला कळालंच असेल की मी कुठे आली आहे. तर माझ्या आवडत्या ठिकाणी, कारण मला सतत इथं यायची खूप इच्छा होते. आणि बघू शकता, खूप छान असं पवित्र वातावरण होतं. म्हणजे अगदी म्हणजे न ठरवता आणि काहीच प्लॅनिंग न करता स्वामींचं दर्शन आज घडणार होतं. खूप छान असं छान वातावरणात. आज होता बुधवारचा दिवस, त्यामुळे इतकी गर्दी तर नसेल असं वाटत तर होतं, कारण मी जेव्हा प्रत्येक वेळेस येते ना, तेव्हा प्रत्येक वेळेस गर्दीच असायची. म्हणजे एवढे मनसोक्त असे दर्शन होत नाही आहेत. तर अशी इच्छा होती की आज छान दर्शन होऊन जावं. तर आम्ही घरची सगळी फॅमिली आणि आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी आलो. तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. तर बघा, झालं असं, आम्हाला जायचं होतं गुरुवारी आणि योग घडला बुधवारी रात्री. आणि अचानक रात्रीच्या 7:30 वाजता आम्ही निघालो. माहीत नाही, स्वामी अचानक बोलून घेतले, कारण खूप दिवसापासूनची अशी इच्छा होती की स्वामींचं खूप गर्दीत दर्शन होतं. कधी अशी मूर्ती खूप वेळ 1-2 मिनटं तरी थांबून महाराजांकडे बघायलासुद्धा मिळत नाही, इतकी गर्दी असते. तर अशी मनापासून एक इच्छा होती की स्वामींचे छान असे दर्शन व्हावे. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा जात होते ना, तेव्हा असंच नेहमीच गर्दीच असायची. मग अशी खूप इच्छा होती की कधीतरी महाराजांचे चांगले दर्शन घडावे, शांत. तर मग त्या बहुतेक त्यासाठी स्वामी महाराजांनी बोलून घेतलेलं आहे. आणि 7:30 वाजता निघालोत आम्ही, 7:45 वाजता. तर 8:45ला आम्ही मंदिरात होतो. आम्हाला जवळपास इथून अर्धा ते पाऊण तास इतकंच वेळ लागतो सोलापूरवरनं. मग आम्ही 8:45ला मंदिरात होतो. छानपैकी दर्शन झाले. अगदी तेजस्वी मूर्ती, महाराजांच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं. तिथून येऊच नाही परत. इतकं शांत प्रसन्न वातावरण. आणि म्हणजे बराच वेळ स्वामींच्या मूर्तीसमोर आम्हाला उभं राहायलासुद्धा मिळालं, कारण आरती झालेली होती बहुतेक. आणि बघा, तुम्ही बघू शकता मंदिरात अजिबात गर्दी नाही आहे. छान म्हणजे आणि मेन एक तिथं जे केलेलं आहे ना, महिलांची वेगळी रांग आणि पुरुषांची वेगळी रांग. त्यामुळे ह्यावेळेस अगदी असं म्हणजे काहीच वाटलं नाही दर्शन घेण्यासाठी. हे बघू शकता, महाराजांचे दर्शन तुम्हीसुद्धा घ्या. खूप छान प्रसन्न असे दर्शन झालेले आहेत. बराच वेळ मी इथे थांबून होते. हे बघा, इथे दर्शन घेत आहेत माझे मिस्टर. तर इथे आम्ही मस्त दर्शन घेऊन खूप वेळ स्वामींच्या समोर मुजरासुद्धा करायला मिळाला मला काल. तर मुजरा केला, स्वामींचे छानपैकी दर्शन घेतले. खूप वेळ आम्ही बसलो. त्यानंतर आम्ही मग पुढे ध्यान मंदिरामध्ये मी माळ घेऊन जात असते सोबत, आणि माळेवर मी जापसुद्धा केले. थोडेसे जाप करून मग लेट होत होतं पुढं निघण्यासाठी. प्रसाद घ्यायची खूप इच्छा होती मला. प्रसाद प्रचंड आवडतो महाराजांचा. तर तिथे गेलो. खूप मोठी रांग होती, कारण बाहेर गावावरून आलेले लोक भरपूर असतात, त्यामुळं त्यांना जास्त मिळणं गरजेचं आहे प्रसाद. आम्ही जवळ आहोत, आम्हाला भेटेल आज किंवा नंतर. ह्याच्या आधी घेतलं. खूप छान प्रसाद असतो, पण खूप रांग होती, खूप वेळ लागला असता आणि जायला खूप उशीर झाला असता, त्यामुळे आम्ही प्रसाद नाही घेऊ शकलो. तर हे आहे तिथले ध्यान मंदिर. तिथे आम्ही बसलो थोड्या वेळ. त्यानंतर जाप वगैरे केला. मग तिथून आम्ही निघालो. अगदी छान मूर्ती, तेजस्वी, खूप सुंदर दर्शन झाले. आजपर्यंत एवढे शांततेत दर्शन कधीच झाले नव्हते. खरंच स्वामी जी इच्छा आपल्या मनात असते ना, ते महाराज नक्कीच पूर्ण करून घेतात, म्हणजे घेतातच. माझे असे अनेक अनुभव आहेत. महाराजांना मी खूप मानते. महाराजामुळं माझ्या आयुष्यात बऱ्याचशा म्हणजे मी पूर्ण बदलले आहे. खूप पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्हिटी घरात येते. महाराज जेव्हा माझ्या घरात आले, आपल्या घरात आले, तेव्हापासनं माझं पूर्ण आयुष्य अख्खं सगळं बदलून गेलं. महाराजांची कृपा अशीच नेहमी आमच्यावर आणि तुमच्यावर अशीच राहो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि त्यानंतर आम्ही
प्रसाद तर थांबणार नव्हतो, त्यामुळे इथे एका हॉटेलला आलेलो होतो. तर सोलापूर आणि अक्कलकोट हायवेलाच हे हॉटेल आहे. जर तुम्ही कोणी तिकडून जाणार असाल किंवा अक्कलकोटच्या महाराजांच्या दर्शनाला जाणार असेल तर ह्या हॉटेलला नक्कीच एकदा व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. जेवण तर अगदी अप्रतिम आहे. आणि इथे बघा एक देखावा केला होता, असं जुना टाईपचं घर, आजी बसलेली आहे अंगणात, तुळस आहे सुंदर अशी, आणि बैलगाडी आहे, त्याला 2 बैलसुद्धा लावलेले आहेत. आणि इकडे आजोबा झाडाखाली, त्यांच्यासमोर तर असा कुत्रा होता. इतकं म्हणजे अगदी रिअल वाटत होतं ते, असं आजकाल कुठे बघायला मिळत नाही. खूप सुंदर हॉटेलमध्ये देखावा केला होता. इथे स्वामींची मूर्तीसुद्धा मोठी अजिंक्य तारा म्हणून हे हॉटेल आहे. रोडवरतीच आहे. तुम्हाला अक्कलकोटला जाताना राईट साईडला. तर एकदा जर तुम्ही तिकडे गेलात तर तुम्ही तिथे नक्की व्हिजिट करू शकता. खूप सुंदर जेवणसुद्धा अगदी अप्रतिम होतं. नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा. मग तिथून आम्ही डिरेक्टली जेवण वगैरे केलं. मुलांना खूप भूक लागल्या होत्या, कारण आम्ही काहीच न खाता अचानक निघालेलो होतो. मुलं थोडंसं खेळली इथे. थंडी खूप होती, भयंकर थंडी आहे बाहेर. तरी मुलांना सांभाळून, ज्यांची लहान मुलं आहेत त्यांनी नक्की सांभाळा. आणि स्वामींची कृपावर आपल्यावर सदैव राहो, हीच मी स्वामीचरणी सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे. तर बघा आम्ही इथे जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.